मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार। विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश। मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये उभी फूट। भुजबळ आणि वडट्टीवारांमध्ये संघर्ष पेटला, तर वडट्टीवारांच्या बाजूने मैदानात उतरत तायवाडेंचाही भुजबळांवर निशाणा। भुजबळांनी गैरसमजुतीतून वक्तव्य केलं असेल, भुजबळांना भेटून समजावून सांगणार। दिवाळीनंतर सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमुळे लंडनमधील नोकरी गेली। प्रेम बिराडे नावाच्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। मॉडर्न कॉलेज समोर वंचितचं आंदोलन, कॉलेजने फेटाळले तरुणाचे सर्व आरोप। ओबीसी आरक्षणावरून करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला। समाजाचं खच्चीकरणावर बोलता जीआर कळतो का, बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार, धनंजय मुंडेंवर साधला निशाणा। ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्याला कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे त्यांना राजकारणात येऊ नये। बारामतीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात भीषण अपघात। चांदशैली घाटात पिकअप उलटून 8 जणांचा मृत्यू, तर वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात म्यानमारच्या दोघांचा मृत्यू। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी। पुणे लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहतूक कोंडीमुळे काही वाहनं जुन्या पुणे मुंबई मार्गावर वळवली। नवी दिल्लीतल्या बीडी मार्गावरील खासदाराच्या इमारतीला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मालाडमध्ये पठाणवाडी परिसरात 15 ते 20 गोदामांना लागली आग। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। धनतेरस निमित्त सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी। सोन्याच्या दरात 3 तर चांदीच्या दरात 5,000ची घसरण। सराफा बाजारात ग्राहकांचा उत्साह। ठाण्यामध्ये विजयाचा दावा ठाकरे बंधूंच्या पक्षाकडून केला जातोय। ठाण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून भाजपाच्या देखील मॅरेथॉन बैठका पार पडताना दिसतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता इच्छुकांची कार्यशाळा देखील पार पडली। अशातच ठाण्यामध्ये भाजपानं बॅनरबाजी केली आहे। ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा, असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय। त्यामुळे ठाण्यामध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिल्याची चर्चा सुरू झाली। ठाण्यातील विविध भागांमध्ये चप्पा चप्पा भाजपचे बॅनर लागलेत। भाजपच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा 70 पारचा नारा दिलेला। माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते आमदार संजय केळकर आहेत। सर, कसं बघता, आज संजय राऊत यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे, ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील, आणि एकीकडे भाजपने सुद्धा नारा दिलेला आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारा दिलाय, अबकी बार 70 पार, ठाकरे ठिकऱ्या उडवतील, 70 पार 75 पार, असं देखील नारेबाजी आता सुरू झालेली आहे। चप्पा चप्पा भाजपा ही आमचा जुना नारा आहे, की 100% भाजप झाली पाहिजे। संघटन दृष्टीने प्रत्येक गाव खेड्यापर्यंत, पाड्यापर्यंत, गल्लीबोळापर्यंत भाजप पोचली पाहिजे। या भूमिकेमधनं तो चप्पा चप्पा भारतीय जनता पार्टीने व्यापला पाहिजे, अशा प्रकारचा तो नारा आहे। आता निवडणुकीच्या तोंडावर त्या नाऱ्याला जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे। संजय राऊत यांनी असं देखील वक्तव्य केलेलं आहे की ठाकरे सर्वांच्या हे बघा, प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो। निवडणुकीचं वातावरण आहे, प्रत्येक जण आपल्या पक्षाची तयारी करत असतो आणि आपला पक्ष कशा पद्धतीने जास्तीत जास्त जागा निवडून आणेल याकरता प्रयत्न करत असतो। त्यात चुकीचं काय, वावगं काय? त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही वाटत नाहीये। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीत भाजप करत असेल। पुढची बातमी पाहूया। आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा यांनी शिवाजी पार्कवर केल्या होत्या, पण त्यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यंत जाऊनपर्यंत विसरला, असा टोला मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला। याबाबत
विचारले असता संजय राऊत म्हणाले की राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका आणि नाटक करू नका. भाजपाचा रंग भ्रष्टाचाराचा रंग आहे. भाजप पक्ष हा भाजपाचा राहिलाय का? सगळे काँग्रेस राष्ट्रवादीतले भाजपमध्ये आलेत. स्वतःची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही, असं म्हणत आशिष शेलारांवर राऊतांनी टीका केली. घोषणा खूप लोकांनी केल्या. शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर सभा घेतल्या आणि मोठाली पाऊण तासाची भाषणं दिली आणि निवडणुका जवळ आल्यावर आपले भोंगे राजकारणी त्यांनी टिळक भवनकडे, काँग्रेसकडे सुद्धा वळवले. ते कालपासून आम्ही पाहतोय. मला सांगा, राज ठाकरेंकडे उगा चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला. दोघांचे रंग पक्के आहेत. ठाकरेंचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ते पक्के रंग आहेत. भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 90% काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे की नाही हे शेलारांनी सांगावं. पुढे बातमी कल्याणमधून आहे. कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय. कार्यालयासमोरच झालेलं जे भांडण होतं ते सोडवून जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय. हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह 2 जखमी झालेत. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुढची बातमी पाहूया. नांदेडमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी आपल्याजवळ काहीच नसल्याचा उल्लेख भाषणात केला होता. यावर बोलताना बाळासाहेब पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. आपल्यापाशी काही नाही असं कधीही म्हणू नका. केव्हा येणार, आज येणार, उद्या येणार म्हणा, नाहीतर लोक तुमच्याजवळ येणार नाहीत. आहे ते पण निघून जातील. पूर्ण ताकदीनिशी उभं राहिलेला पक्ष आहे. आपल्याकडे दादा आहेत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आहेत. तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, असं विधान बाबासाहेब पाटलांनी केलंय. या वक्तव्यानंतर आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तुम्ही हा रडका सूर काढलो त्याच्यात अर्धे लोक उठून जाते तिकडे नाही म्हणते असं कधीच म्हणायचं नाही. सुगाव करताय काय आपल्यापाशी नाही कशाला म्हणायचे? अरे करताय का? बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की चिंता करू नका, आपल्याकडे दादा आहेत, मी स्वतः आहे, आम्ही तुमच्यासाठी बँका रिकाम्या करून टाकू. चर्चा कोणत्या विषयामध्ये? पैसे निधी द्यायची जी वेळ आली, तुम्हाला कुठे पैसे कमी पडले माहित नाही. बाबासाहेब पाटलांनी कोणत्याही मुद्द्यावर बोललेले, कारण मी काय पाहिलेलं नाही त्यांचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या इन्कमिंग सुरूच आहे. सांगोल्यातही भाजपच्या गोटात पक्षप्रवेश सुरू आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे ठाकरेंचा पक्ष सोडण्याची शक्यता आहे. माजी आमदार दीपक साळुंखे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली आहे. दरम्यान दिवाळीनंतर साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची फटाक्याची आतिषबाजी चालू आहे, त्या पद्धतीचे आणखी काही फटाके लवकरच फुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. बाकी अधिकचं जास्तीचं न बोलता पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. पुढे बातमी बुलढाण्यातून आहे. बुलढाणा नगरपालिका निवडणूक महायुतीत लढली जावी अशी मागणी शिवसेनेतर्फे केली जात आहे. मात्र दुसरीकडे भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावल्याचं समोर आलंय. नगराध्यक्ष पद हे भाजपाला मिळालं तरच युती होईल अशी ठाम भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक आमदार हे शिवसेनेचे असल्यामुळे नगराध्यक्ष पद शिवसेना सोडण्यात यावं या भूमिकेवर आमदार संजय गायकवाड ठाम आहे.
मी बुलढाण्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे अजितदादांच्या पक्षाचा आमदार आहे, तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या जागेवर आग्रह असं आम्ही आमच्या जागेवर आग्रही असणार आहोत. जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री शिंदे गटाचे प्रतापराव आहे, खासदार शिंदे गटाचे प्रतापराव आहे, इथे आमदार शिंदे गटाचे आहेत. तर बुलढाणा नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पक्षाला सुटलं पाहिजे, ही आमची महायुतीमध्ये आग्रहाची मागणी आहे.